नमस्कार स्वामी भक्तांनो. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, लवकरच येत आहे श्री स्वामी समर्थ प्रकट दिन. स्वामी भक्तांसाठी अत्यंत पवित्र आणि मंगल दिवस. अनेक भक्तांचा अनुभव असा सांगतो की जर या प्रकट दिनापर्यंत श्रद्धा आणि विश्वासाने श्री गुरुचरित्रामधील एक विशेष अध्याय रोज वाचला तर स्वामी महाराजांची कृपा भक्तांवर नक्कीच होते. मित्रांनो, आयुष्यात अनेक वेळा असे प्रसंग येतात की कामात अडथळे येतात, पैशाची कमतरता जाणवते, नोकरी किंवा व्यवसायात यश मिळत नाही, लग्न जमत नाही किंवा घरात सतत तणाव आणि नकारात्मकता जाणवते. अशावेळी भक्तांनी फक्त एकच गोष्ट करावी: स्वामींचे नामस्मरण आणि गुरुचरित्राचे वाचन. भक्तांनो, स्वामी समर्थ प्रकट दिनापर्यंत दररोज गुरुचरित्रातील 14वा अध्याय वाचण्याची परंपरा अनेक भक्त पाळतात. हा अध्याय श्रद्धेने वाचल्यास स्वामी महाराज भक्तांच्या जीवनातील अडचणी दूर करतात, अशी भक्तांची श्रद्धा आहे. हा अध्याय वाचण्याची पद्धत: सकाळी स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करा. घरातील देवघरात स्वामी समर्थांचा फोटो किंवा मूर्ती समोर ठेवा. एक दिवा लावा आणि अगरबत्ती अर्पण करा. त्यानंतर मन शांत करून श्री स्वामी समर्थ या नामाचा जप काही वेळ करा आणि मग श्रद्धेने गुरुचरित्रातील 14वा अध्याय वाचा. ही सेवा किती दिवस करावी? आजपासून ते स्वामी समर्थ प्रकट दिनापर्यंत दररोज हा अध्याय वाचायचा आहे. या सेवेचे फायदे: अनेक भक्तांचा अनुभव असा सांगतो की अडलेली कामे पूर्ण होतात, घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते, आर्थिक स्थितीत सुधारणा होते, मनाला शांती आणि समाधान मिळते. जे नशिबात नसल्यासारखे वाटते तेही स्वामी महाराजांच्या कृपेने मिळू लागते. म्हणून स्वामी भक्तांनो, ही छोटी पण अत्यंत प्रभावी सेवा नक्की सुरू करा आणि विश्वास ठेवा की स्वामी आपल्या भक्तांना कधीच निराश करत नाहीत. श्री स्वामी समर्थ. जर तुम्हीही स्वामी भक्त असाल तर कमेंटमध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ आणि स्वामींची कृपा मिळवण्यासाठी हा व्हिडिओ इतर स्वामी भक्तांपर्यंत जरूर शेअर करा.